चला मॅच स्टार्ट करायची आहे. संघर्ष ए बनाम परेश 11 या दोन संघादरम्यान रंगणारी लढत मित्रांनो आपण पाहतोय. आलेल्या सर्व आमच्या लाडक्या क्रीडा रसिकांचं नगरसेवक चषक 2025 मध्ये करतोय सहर्ष स्वागत. यूट्यूबवरती पाहणाऱ्या देखील आमच्या लाडक्या प्रेक्षक राजाचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय, कारण आम्ही देखील कल्पना करतो की तुम्ही खऱ्या अर्थानं तर आपल्या टेलिव्हिजनवरती देखील ही स्पर्धा पाहत असाल. कोणी मोबाईलवरती या ठिकाणी मॅच पाहतोय त्यांचं देखील आम्ही सहर्ष या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, तुम्ही टी व्हीवरती मॅच पाहत असाल किंवा मोबाईलवरती मॅच पाहत असाल तर इथे या आयोजकांनी तुमच्यासाठी जेवणाची उत्तम या ठिकाणी सोय केली आहे. मांसाहारी जेवण आहे. मटणावरची ती थाळी म्हटलं जातं ना, ती मटणाची थाळी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे. या तुम्ही एन्जॉय करा आणि या मॅचचा मनमुराद आनंद लुटा. नाव बॅक टू क्रिकेट. थोडंसं मैदानाकडे जाऊया जिथे आपण पाहतोय संघर्ष ए संघ. याच्या संघानं नाणेफेकी जिंकल्यानंतर बरोबर लगेच शतरक्षण स्वीकारलं. यस अंपायर विराज ते दर्शवतात. येस, आम्ही आहे इथे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आम्हाला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू जिथे एसटी रक्षक दादा बोहीर यांना आपण पाहिलं तर वेग होता चेंडू मागे, जिथे पंचांनी इशारा केला बाईकच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव श्री गणेशा झालाय. तो अर्थातच परेश 11 या संघाचा. परेश 11 विरुद्ध संघर्ष ए हा सामना मित्रांनो आपण पाहतो. किशोर यांना आपण पाहतोय. पहिला चेंडू जिथे हव्यामध्ये चेंडू तत्काळ आपल्याला पाहायला मिळतोय. शतरक्षक चेंडू खाली आला आणि पहिला झटका बसलाय. झटका क्रमांक 1 परेश 11 या संघाला. तर येस बघा, परफेक्ट टायमिंग देखील साधतात आमचे डीजे ऑपरेटर. तेही सांगतात आता भुका लागले असतील तर जा, तुमच्यासाठी जेवणाचे काउंटर ओपन झालेत. आणि पहिला झटका लागलाय तो परेश 11 संघाला. 1 या धावसंख्येवरती गोलंदाज आपण पाहतोय मंगेश साळुंखे यांना आपण पाहतोय. या संघातील सर्वाधिक अनुभवी खेळाडू, गेली सातत्याने अनेक वर्षांपासून क्रिकेट खेळतात. क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे यांनी देखील पाहिलेत, परंतु या फॉर्मेटमध्ये पहा काय जबरदस्त कामगिरी या ठिकाणी पार पडतायत. मात्र पुन्हा एकदा चेंडू डॉट स्वरूपाचा. इट्स अ कॉल आउट. ते बॅक टू बॅक आणखीन एक मोहरा गारद झालाय 3ऱ्या क्रमांकाचा. ऑन अ हॅट्रिक वरती आपल्याला पाहायला मिळतात मंगेश साळुंखे. काय दर्जेदार क्वालिटीची गोलंदाजी करतायत. अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी, डावखुऱ्या प्रतीचे गोलंदाज आहेत. अगदी मित्र म्हणेल नियंत्रित मारा त्यांचा अद्याप देखील चालू आहे. अजून देखील एखादा मोठा फटका मारू दिला नाहीये. इतकी सुरेख आणि चांगली अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. थोडंसं स्पीडअप करायचं. अनिकेत या ठिकाणी आपण पाहत खेळपट्टीवरती आले. 4थ्या क्रमांकावरती रोशन पोपेटा सलामीसाठी आली होती, ज्यांनी 1 धाव या ठिकाणी काढली आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 2 गडी बाद 1 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. डीजे पोपेटा हा संघ आपण पाहतोय. या ठिकाणी परेश 11 हा संघ आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ. तर संघर्ष ए आपण पाहतोय.
जिथे हॅट्रिकच्या बहुल्यावर हॅट्रिक, या स्पर्धेतील पहिले खेळाडू ठरतील का? येस, डेफिनेटली पहिले खेळाडू ठरलेत मंगेश साळुंखे, या स्पर्धेतील पहिले खेळाडू हॅट्रिक घेणारे. फलंदाज मैदानामध्ये आत येत नाहीये. तर यस, 5व्या क्रमांकावरती आलाय LIGचा चॉकलेट बॉय अर्थात चंद्रकांत गावडे. चंद्रकांत याच्याकडे देखील क्षमता आहे, मोठ्या फटक्यांसाठी ओळखलं जातं, त्याच्याकडे देखील क्रिकेटचा क्लास आहे, फटक्यांचा क्लास आहे. आता क्लास मात्र रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये दाखवेल का? कारण जिथे तुम्हाला रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा खेळायची म्हणजे तुमच्याकडे जास्तीत जास्त ताकद असणं गरजेचं योगेश. कारण या ताकदीवरती जास्त क्रिकेट या ठिकाणी खेळलं गेलं जातं आहे. कारण मैदानावरती इनॅक्शन जर पाहायला जिथे अडथळे येतात, तुम्हाला टायमिंग करून देखील कधी अडथळे निर्माण होईल सांगता येत नाही आहे. तुम्हाला इथं मिडल ऑफ द बॅट, प्रत्येक चेंडू हा मिडल ऑफ द बॅट बॅटीवरती घ्यायचा आहे, परफेक्ट टायमिंग या ठिकाणी साधायचं आहे, त्याला क्लिक करायचं आहे, आउट ऑफ स्पार्क चेंडूला फेकायचं आहे. म्हणजे तुमच्याकडे ताकद असणं गरजेचं आहे आणि ती ताकद आता मात्र चंद्रकांत गावडे या ठिकाणी दाखवतील का? परंतु विशेष कौतुक करूया मंगेश साळुंखे यांचं, ज्यांनी सकाळी आपल्या स्वतःच्या मुलाखतीमध्ये देखील आणि आमच्यापाशी देखील निरोप दिला की या स्पर्धेमध्ये आपण असं एक विशेष या ठिकाणी पारितोषिक देणार आहोत की त्या स्पर्धेत एखादा गोलंदाज जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकेल त्याच्यासाठी देखील आपण एक विशेष बक्षीस या ठिकाणी देणार आहोत. म्हणजे एक अनोखा विकल्प या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतो आणि तो विकल्प साधा पहा ना, की सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली. याच्यामध्ये विचार केला ना, त्यांनी अद्याप 5 चेंडू फेकले, 5ही चेंडूपैकी 3 चेंडू हे डॉट 3 बाद केलेत. हे खेळाडू आहेत, मी तर म्हणेल क्रिकेट हा आयुष्यभरासाठी नाही आहे, आपलं जीवन आयुष्यभरासाठी आहे. तुम्ही क्रिकेटची स्पर्धा आज नाही खेळला तरी चालेल, उद्या नाही खेळला तरी चालेल, परंतु तुमचं शरीर संपदा ही खूप महत्त्वाची आहे. अगदी पाठीमागच्या आठवड्यामध्ये देखील आपण पाहायला हा चंद्रकांत गावडे यूट्यूबच्या माध्यमातून देखील बरेच जण ही स्पर्धा पाहतात, आमचा आवाज या ठिकाणी ऐकतायत. मी म्हणले अनेक स्पर्धा तुम्ही पुढेही खेळू शकाल, परंतु शरीर संपदा जपा. ही शरीर हे मानव जीवन हे माणसाला एकदाच आहे. जिथे तुम्हाला इच्छा झाली तरी देखील तुम्ही स्वतःच्या संघासाठी मैदानामध्ये उतरलाय, म्हणजे स्वतः सांभाळून देखील या ठिकाणी क्रिकेट खेळा. तर अशा अनेक घटना आपण या अगोदरच्या काही मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील पाहिलात. तर असं चंद्रकांत गावडे यांना आपण पाहतोय. डेफिनेटली धावा झाल्या 3 गडी बाद 3. एक कमकुवत धावसंख्येमध्ये घुरफडताना पाहायला मिळतोय तो परेश इलेव्हन हा संघ. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय राहुल चक्रपाणी यांना पाहतोय, जे वैयक्तिक ओट्यातील पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत. कैलासवासी संभाजी घोरपडे यांच्या एंडकडून अर्थ जिथे त्यांचा बॅनर लागला आहे ना, अगदी एंडकडून काही ही व्यक्तिमत्वाचं वारंवार सातत्यानं नाव घेतलं गेलं, कारण यांचीही या क्रिकेटची एक वेगळी नाळ जोडली होती मित्रांनो. मित्र म्हणेल मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस. अगदी यांच्याविषयी सांगायचं गेलं तर सर लहान जरी असेल ना तरी देखील त्याला आवं जावं आहो या हक्केनं हाक मारणारं व्यक्तिमत्व होतं.
आज क्रिकेटवरती देखील त्यांचं अतोनात प्रेम होतं ना, आज आपण याची पोच पावती पाहतोय. कारण खऱ्या अर्थानं माणूस गेल्यानंतर राहतात त्या फक्त आठवणी, आणि त्या आठवणीपैकी एक उजाळा देणारं व्यक्तिमत्व म्हणजे संभाजी घोरपडे. कळलं तर मी म्हणून कळंबोली क्रिकेट असोसिएशनचं देखील खूप आभार या ठिकाणी मानलं पाहिजे. अरे कळंबोली क्रिकेट असोसिएशनने बी देखील दाखवून दिलं की तुमच्या आमच्या सानिध्यामध्ये राहणारा हा व्यक्ती, आणि या व्यक्तीच्या कुटुंबियासाठी आपण देखील समाजाचं काहीतरी देणं लागतो. याच्यासाठी कळंबोली क्रिकेट असोसिएशन पुढे सरसवलं. अक्षरशः प्रत्येकांना जमेल एवढी अगदी खुल्या मनानं या ठिकाणी मदतीचं कार्य केलं, सहकार्याची भूमिका या ठिकाणी दाखवली. खरं तर मी विजय शेठ खानावकर असतील त्यांचा तर विषय सांगत राहते. यांच्या मुलांचं तर मी म्हणेल अक्षरशः शिक्षण या ठिकाणी मोफत देण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. विजय शेठ खानावकर पनवेल महानगरपालिका कार्यसम्राट, दमदार नगरसेवक, त्यांचं देखील आपण कौतुक केलं. म्हणजे ज्यांनी या ठिकाणी केलं त्यांचं सर्वांचंच. दीपक शेठ चव्हाण असतील त्यांचं देखील आपण आदरांजली घेऊया. त्यांनी देखील 1,00,000 रुपयाची नगद राशी या ठिकाणी सुपूर्द केली त्या कुटुंबियासाठी. आणि मित्रपरिवाराने जमेल तशी, अगदी जमेल तशी या ठिकाणी या कुटुंबियासाठी मदतीचा हात या ठिकाणी दिला. म्हणजे हे कळंबोली क्रिकेट असोसिएशन तुम्हाला काय दिलं तर हे दिलं. म्हणून अगदी अभिमानानं आदरानं वाटतं की आम्ही देखील या कळंबोली क्रिकेटचे एक घटक आहोत. त्याच्यामुळेच आज कळंबोली क्रिकेट असोसिएशनमधील पहा ना, या कळंबोलीमधील सगळे खेळाडू आज मोठमोठ्या स्टेटमध्ये, अगदी मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अगदी महाराष्ट्राच्या हर एक कानाकोपऱ्यामध्ये, जिथे तुम्ही उज्जैनला देखील आपले खेळाडू पाहिले, महाराष्ट्राच्या हर एक कानाकोपऱ्यामध्ये, नागपूरला पाहिले, मुंबई उपनगरामध्ये देखील आपण सातत्यानं या ठिकाणी हे आपलेच खेळाडू आपण यांना पाहतोय. तर सो प्राऊड ऑफ यू कळंबोली क्रिकेट असोसिएशन. खरं तर आम्हाला तुमचा देखील सार्थक अभिमान आहे, कारण तुमच्यामुळे देखील आज आम्हाला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आज ज्यावेळेस आम्ही समाजामध्ये जातो ते देखील ॲज अ समालोचक म्हणून देखील ओळख कोणामुळे मिळालं असेल तर ती कळंबोली क्रिकेट असोसिएशनमुळं हा एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळाला. तर या ठिकाणी चर्चा होती, तर नाव थोडंसं मैदानाकडे देखील जाऊया, जिथे आपण पाहतोय धावगती ही कुठेतरी कमी धावसंख्येमध्ये घोरपडताना पाहायला मिळते. जिथे मित्र म्हणेन अक्षरशः नांगी टाकल्याप्रमाणे हा संघ पाहायला मिळतोय फॉरेस्ट 11, जिथे धावगती झाली आहे 13, 4 गडी बाद 13 षटकातील चेंडू, अजून देखील दुसऱ्याच षटकातील चेंडू बाकी आहेत 1. म्हणजे काय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. संघर्ष संघाचा विचार केला तर त्यांनी ही आयोजित केलेली क्रिकेटची स्पर्धा आहे, जिथे हनुमंतशेठ चौधर साहेब आपल्याला पाहायला मिळतात मुख्य केंद्रबिंदू या स्पर्धेचे घटक. आणि त्यांची आज चलबिचल पहा, त्यांची धावपळ पहा, अगदी खेळाडूच खुश नव्हे तर त्यांना क्रीडा रसिक देखील खुश ठेवायचे. म्हणूनच की काय त्यांनी जेवणाची उत्तम सोय केली आहे दरवर्षीप्रमाणे. अगदी काहीतरी नवीन काहीतरी घेऊन यायचं. एक अशी स्पर्धा होती, तिथे त्यांनी हलकी वादनाचं या ठिकाणी नियोजन केलं. महाराष्ट्राचा साज हलकी अगदी आंतरराष्ट्रीय म्हणजे जो पिक्चर सैराट आहे, त्या सैराट चित्रपटात ती हलकी वादन म्हणजे महाराष्ट्राची साज, त्याचं देखील प्रात्यक्षिकरण त्यांनी त्यांच्या स्पर्धेमध्ये दाखवून आणलं. एखादी अशी स्पर्धा की तिथे तुम्हाला वृक्षारोपण देऊन खेळाडूंना सन्मानित केलं, म्हणजे झाडे लावा झाडे जगवा असा देखील संदेश त्यांनी दिला. जे खेळाडूच नव्हे तर क्रीडा रसिक देखील या ठिकाणी खुश झाले पाहिजे, अशी एक स्पर्धा की जिथे वयोवृद्ध क्रीडा रसिक आहेत त्यांच्यासाठी देखील त्यांनी एक चांगली संकल्पना या ठिकाणी घेऊन आली. अशी अनेक संकल्पना हनुमंतशेठ चौधरी त्यांची टीम घेऊन येत होते. त्यापैकी ही एक आणखीन एक मानाची क्रिकेटची स्पर्धा पाहणं की ते सुरेख आणि अफलातून नियोजन आणि आयोजन. मी तर एवढंच म्हणेल, परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम कसा करायचा ना, ते हनुमंतशेठ चौधरी साहेबाकडून शिकावं. जबरदस्त आयोजन राहिले त्यांचं. तर हेच डेफिनेटली मैदानावरती पाहायला मिळतोय तो षटकार. 20 धावा झाले तर 4 गडी बाद. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना आपण पाहतोय
तर आणखीन एक आपण आणखीन बऱ्याच व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी चर्चा करूया. कळंबोली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय शेठ खानावकर तेच पुरेसं अवधी आहे, तोपर्यंत आपण जसा वेळ मिळेल तशी देखील आपण चर्चा करूया. जिथे आपण सतीश थोरात यांना या ठिकाणी गोलंदाजीसाठी पाहतोय, हर्षद चौधरीला आपण पाहतोय. काय फटकेबाजी करतायत, एक धाव तर प्राप्त केली आहे, दुसरी धाव होणार का, गरज आहे का, पण गरज होती आणि ती गरज देखील पूर्ण केली. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेनं संघाची एकूण धाव संख्या झाली आहे ती मात्र 4 गडी बाद 22 धावा. तिसरे षटक चालू असताना आपण पाहतोय आणखीन एक संकल्पना घेऊन ते कळंबोली प्रीमियर लीग, तिथे देखील त्यांनी चांगलं नियोजन आणि आयोजन आपल्याला पाहायला मिळालं होतं. म्हणजे कळंबोलीतील खेळाडूंसाठी नवीन नवीन काय काय करता येईल त्याच्यासाठी निश्चितपणे हे व्यक्तिमत्व हतबल असतात, पुढाकार घेतात आणि सातत्याने एक नवीन प्लॅटफॉर्म तयार करून घेत असतात. तर हेच धावगती झाली आहे ती 4 गडी बाद 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आज जर पाहिलं तर कळंबोलीमध्ये रस्त्यांची दुर्व्यवस्था, अगदी रस्त्यांचं दुरुस्तीकरण असो, डांबरीकरण असो, याच्यासाठी देखील प्रशासनाकडे वारंवार दाद मागितली. नुसती दाद मागितली नाही तर त्यांच्या पुढे आवाज देखील उठवला आणि आवाज उठवत असताना आज आपण पाहतोय कळंबोलीमधील रस्त्यांची कामं देखील पटापट झपाट्याने होऊ लागली. आज विजेचे खांब असतील, तिथे देखील अगदी गल्ली बोळामध्ये देखील आज लखलखते चमकणारे दिवे आपल्याला दिव पथकं या ठिकाणी पाहायला मिळतात. 34 धावफलकावरती पाहतोय 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर आणखीन जर पाहिलं तर एक रिक्षा स्टँड, रिक्षा चालक मालक वाहकांसाठी देखील एक रिक्षा स्टँड उभारलं. तिथे देखील त्यांनी रिक्षा चालकांसाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार केला. म्हणजे विकासाचा कायापलट करणारं हे व्यक्तिमत्व आहे. अगदी सरळ, साधा आणि सिंपल, 24 तास ऑनलाईन असं असणारं व्यक्तिमत्व म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आहे. 34 धावा झाल्या 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हर्षद आता मात्र या ठिकाणी बरसू लागलेत, गणागाती प्रहार करतात. प्रत्येक फटका हा आकाशाला गवसणी घेतणारा फटका पाहायला मिळतोय. सलग 3 षटकारांची आतिषबाजी करणारे हर्षद चौधरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिंकून दिला होता तो खेळाडू आता मात्र बऱ्याचशा कालावधीनंतर मैदानामध्ये आला. नुसता मैदानामध्ये आला नाहीये, तो मैदानावरती गणागाती प्रहार करतोय आणि प्रेक्षकांची मन मात्र जिंकतोय. बघा आपण पाहतोय अभुदय कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेमध्ये कार्यरत आहेत हर्षद. आज जर पाहिलं आपल्या खेळावरती असलेलं प्रेम आज आणि या खेळाअभावीच आज आपल्याला इन ॲक्शन मैदानामध्ये पाहायला मिळतात आणि काही गणागती प्रहार करतायत. जिथे 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, जिथे कुठेतरी कमी धावसंख्येमध्ये घुरपडला होता त्या संघाला आता मात्र कुठेतरी बाहेर काढण्याचं काम हर्षदच्या माध्यमातून केलं जातं आहे. संघाला घेऊन गेला 42 या धावसंख्येवरती. खिडूपाडा एक्सप्रेस दादा बोहीर आपण पाहतोय. बघा याही खेळाडूंनी क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये तर छाप सोडतायत. त्यानंतर आपण पाहिलं 40+ मधून देखील रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील खेळताना पाहायला मिळाले. ते दादा भोईर आपल्याला पाहू. शुभम गोडसे काय कॅच घेतात, अफलातून झेल टिपलाय. शुभम गोडसे चेंडू खाली आले आणि या चेंडूला टिपलंय. 5वा झटका परत शेले म्हणून संघाला.
तर ओपन झालेले आहेत. हा चला तर जे कोणी राहिले असतील त्यांना विनंती आहे की जेवणाचा आस्वाद घ्या. चौथ्या षटकातील अजून देखील 4 चेंडूचा खेळ येणं बाकी. 5 गडी बाद 42 धावफलकावरती पाहतोय जिथे दादा भोईर अगदी आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उचलत अगदी मित्र म्हणेल अतिरिक्त खांद्यांचा वापर करत या ठिकाणी गोलंदाजी करतात. पहा त्यांची चेंडू टाकण्याची पद्धत. टप्पा पडल्यानंतर अगदी व्हेरिएशन देखील चांगलं पाहायला मिळते. आणखीन एक सांघिक स्वरूपात आणखीन एक झटका. 6वा झटका बसतोय फॉरेस्ट इलेव्हन या संघाला. तर थोडंसं स्पीडअप करायचं. दादा भोईर यांचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत. अगदी जखडून ठेवण्याचं काम केलं. तिसऱ्या षटकामध्ये जरूर धावांचा पाऊस पाहायला मिळत होता जिथे सांघिक स्वरूपात हर्षदसारखा फलंदाज आऊट झाले. आता त्याची जागा भरून काढण्याचे नवीन फलंदाज मैदानाकडे आलेत. शॉट आहे बॉल जिथे पंचाने इशारा केला वाईट आणि इशारा देखील केलाय वन बाउन्स. पंच देखील या सामन्याकडे या चेंडूकडे लक्ष देऊन आहेत. 43 धावा चौथं षटक चालू असताना आपण पाहतो नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय दादा भोईर गोलंदाजी करताय. 43 धावा. आता मात्र फटका तर चांगला सजवलाय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये जिथे दर्शक बनलेत केवळ. आणि चेंडू गेला सीमेरेषे बाहेर. 6 धावन करता 49 धावा धावफलकावरती. या फटक्याची गरज होती. संघर्ष आपण पाहतोय अगदी दादा भोईर सारख्या गोलंदाजावरती आक्रमण करणं इतकंच सोपं नाही आहे. पण ते आक्रमण करून दाखवलंय. फलंदाजाचं नाव म्हणजे अद्याप देखील आमच्यापर्यंत पोहोचलं नाहीये. परंतु आणखीन एक आली लहर केला कहर. तो एवढंच सांगतोय. बघतोस काय रागानं षटकार मारला या वाघानं. येस 500 रुपये जमा झालेत. पहा ना फटकार जरूर या फलंदाज मारलाय परंतु पॅव्हलियन मध्ये असलेला किशोर याला आनंद किती झाला पहा ना. त्यानं ओळखलंय या संघासाठी खूप महत्वाच्या धावा आहेत. कारण ज्यावेळेस 8व्या क्रमांकाचा फलंदाज अशा पद्धतीने फटकेबाजी करत असेल ना तर आघाडीच्या फलंदाजाला झालेला आनंद हा खूप वेगळा असतो. जिथे किशोरच्या चेहऱ्यावरती देखील आपल्याला आनंद पाहायला मिळाला. अक्षरशः डान्स त्यांचा अक्षरशः नाचता ते त्यांना देखील माहिती या धावा संघासाठी खूप महत्वाच्या आहेत. 56 झाले 6. आता मात्र पंच इशारा करतायत आउट आहे फलंदाज. तर कुमार यांच्यासाठी भास्कर साहेब यांच्याकडून 56 धावा झालेत. षटकांचा खेळ संपला. 57 धावांचं टार्गेट या ठिकाणी पेलायचं आहे. परंतु कुमार यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक भास्कर शेठ यांच्याकडून आपण या ठिकाणी पाहतोय. बघा असे पाठीराखे असतात.
हे षटकार संघर्ष संघासाठी घातक ठरतील का? आता मात्र त्यांच्या चंबूमध्ये देखील हा प्रश्न विचारला जात असेल आणि प्रेक्षकांमध्ये देखील, परंतु या ठिकाणी कौतुक करत असतील कुमार या फलंदाजांचे, हर्षद यांचे. ज्या पद्धतीनं डावाची सुरुवात झाली होती ती कुठेतरी पडझड पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकामध्ये हर्षद आले, त्यांनी षटकार लगावले आणि चौथ्या षटकामध्ये देखील पहा ना, कुमार हे फलंदाज आले. अगदी धावगती वाढवणं गरजेचं होतं, तिथे देखील त्यांनी देखील षटकार या ठिकाणी लगावले. म्हणजे ती धावगती उभारणं गरजेचं होती. आव्हानात्मक धावसंख्या, ती आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यामध्ये मी म्हणेन कुठेतरी यश प्राप्त झालं आहे परेश 11 या संघासाठी. आता मात्र इथून मात्र त्यांना सातत्य राखायचं, इथून मात्र त्यांना 100% या ठिकाणी देण्याचं काम करायचं आहे. कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील फलंदाजांची मॅच बॉल या ठिकाणी पुरवायचेत. आयोजकांना विनंती आहे की आपण मॅच बॉल पुरवायचेत. 56 धावा झाल्या, 57 धावांचं आव्हान या ठिकाणी गाठायचं आहे. खूप चांगली क्रिकेटची स्पर्धा मित्रांनो तुम्ही पाहत आहे. जवळपास या स्पर्धेमध्ये जर विचार केला तर 16 संघांचा सहभाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा खेळण्यात मजा ही खूप वेगळी आहे. आनंद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. एन्जॉयमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट पाहायला मिळतं. आणि हे एंटरटेनमेंट आपल्याला पाहायला मिळालं अगदी ज्यावेळेस कुमारनं षटकार लगावलं ना त्यावेळेस किशोरला झालेला आनंद. हे तर आनंद आहे ना, हे तर एंटरटेनमेंट आहे. अशा तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी या ठिकाणी क्रिकेटमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. इट्स अंपायर मॅच बॉल या ठिकाणी आयोजकांना विनंती आहे की आपण जा आतमध्ये जा. 56 धावा झाल्या, 57 धावांचं या ठिकाणी टार्गेट गाठण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये प्राचारण झाली. एकीकडे पाहतो सतीश थोरात ज्यांनी मित्र म्हणेल चला संघर्ष बी संघाचे संघनायक आणि टीजे पोपेटा संघाचे संघनायक, संघर्ष बी संघाचे संघनायक आणि टीजे पोपेटा संघाचे संघनायक. चला या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी असाल तर या कॉमेंट्री बॉक्समध्ये पा या स्पर्धेचे नव्हे तर या कळंबोली क्रिकेट असोसिएशनचे नियम आहेत. जिथे तुम्हाला प्रवार्थ संपताना तिथे तुम्हाला लगेचच इमिजिएटली या ठिकाणी आयोजकीय संपर्क साधायचा असतो. त्याच्यामुळे मी विनंती करतोय, सातत्यानं या ठिकाणी विनंत्या करतो की चला आपण कॉमेंट्री बॉक्सची संपर्क साधा. डीजे पोपेटा संघाचे संघनायक आणि संघर्ष ए संघाचे संघनायक. चला दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी यायचं आहे. तर सामना चालू होईल जिथे 56 धावा झाल्या, 57 धावांचं एक आव्हानात्मक आव्हान गाठण्यासाठी सज्ज झाली आहे सलामीवीर. सलामीची जोडी एकीकडे पाहायला ऑन स्ट्राईकला सतीश थोरात तर दुसरीकडे पाहतो भीम यादव. दोन्ही खेळाडू हार्ड हिटर आहेत. भीम यादवचा विचार केला तर काल त्यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी पार पडला, परंतु सतीश थोरात स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट ड्राईव्हला अगदी सलामी दिली आहे आणि हा पाहायला मिळते उत्तुंग गगनभेदी गगनचुंबी षटकार. बघा हे आहे सतीश थोरात, ज्यांच्याकडे ताकद आहे, कुवत आहे, धमक आहे, एक्स्ट्रा पॉवर आहे आणि ती पॉवर आता मात्र दाखवतात. पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार करतायत. अगदी सलामी दिली आहे पुन्हा एकदा, परंतु पॅडो स्वीप करायचं होतं. अगदी गुडघे देखील जमिनीला टेकवले होते, परंतु चेंडू पाहायला मिळतो डॉट स्वरूपाचा. गोलंदाज आहेत हर्षद, काय गोलंदाजी करतायत. जिथे पहिल्या चेंडूवरती षटकार दिला तर कमबॅक कसं करायचं याचं प्रात्यक्षिक उदाहरण पाहायला मिळालं. तर यस डीजे पोपेटा संघाचे संघनायक आलेले आहेत. मी संघर्ष बी संघाच्या संघनायकाला विनंती करतो, चला अजित नाळे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या. हा तर यस आलेत. संघर्षचं पॅव्हिलियन आज भरगच्च भरलेलं आपल्याला पाहायला मिळते, कारण तिथं जेवणाची उत्तम सोय केली आहे. प्रमुख आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नगरसेवक चषक 2025 ही क्रिकेटची स्पर्धा पाहतोय.
जिथे सतीश थोरात यांना पाहतोय. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलेवर अगदी जागेवरून त्या दिशेनं तीच ऍक्शन आणि रिॲक्शन पाहायला मिळाली आणि केले एक मोठा षटकार. येस, अजय सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी करून घ्यायची आहे. सर येस, दोन संघादरम्यान नाणेफेकी केली जाती आहे. एकीकडे पाहायला तर अजित नाळे आणि दुसरीकडे पाहतोय विराट यांना आपण पाहतोय. हू विल द टॉस टू विन, टॉस का बॉस. टॉस कोण जिंकलाय? डीची पोपेटा. तर येस, जो काय निर्णय असेल त्या निर्णयावरती अंमलबजावणी करायची आहे. तर येस, 3 षटकारांची आतिषबाजी केली आहे. 5 चेंडूंचा खेळ संपला जिथे 3 षटकार पाहायला मिळाले. मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी सतीश थोरात यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. उर्वरित येणारे 19 चेंडू आणि 39 धावांची गरज. आता मात्र धावांमधलं आणि चेंडूमधलं अंतर आता मात्र कमी होऊ लागलं आहे. जिथे काही एक चेंडू डॉट पाहायला मिळतोय तर एक चेंडू षटकार पाहायला मिळतोय. कधी डॉट कधी षटकार अशी रूपरेषा या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी पहाना 3 चेंडू या ठिकाणी अगदी त्या तिन्ही चेंडूंना आसमान दाखवलंय. त्यापैकी येस, बघा सतीश थोरात यांच्यावर विचार केला तर ते गोलंदाजीसाठी आले होते त्यावेळी यांनाच हॅट्रिक मारली होती षटकाराची. अगदी त्याची परतफेड करतील का? येस, डेफिनेटली परतफेड केली आहे. मला हॅट्रिक मारली आहे तर मीही देखील मारणार. आता म्हणजे हॅट्रिक साधली आहे. 24 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. लगेच सुरुवात करा. चला, संघर्ष संघ आज मात्र घरचं मैदान, घरची स्पर्धा खेळतायत आणि या स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स पहा किती चांगला राहिला आहे. या अगोदर जर विचार केला 2 स्पर्धा झाल्या, त्या स्पर्धेमध्ये यांना एकही विजय मिळवता आला नाही आहे. म्हणजे या पहिल्या विजयाची प्रतीक्षा या ठिकाणी करतायत आणि तो पहिला विजय या ठिकाणी मिळवला गेला जाईल का संघर्ष संघ. भीम यादव, छोटा पॅक बडा धमाका, बड्डे बॉय आपण पाहतो. जर्सी क्रमांक 12 परिधान केली आहे. परंतु पहा जिथे चेंडू अवांतर घोषित केलाय पंचांनी. धावगती झाली आहे 25 धावा. अगदी पंच इशारा करतायत. वाईट चेंडू आहे. षटक क्रमांक 25 धावा धावफलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा तोच टप्पा आहे जिथे पंचांकडे अचाल नजरेने पाहिलं जात आहे. पण तो थोडा स्विंग होतोय. अर्थात डॉट चेंडू पाहायला मिळाला. 25 धावा धावफलकावरती. 17ला 32, 17 चेंडू 32 धावांची गरज. गोलंदाज मंगेश काय गोलंदाजी करतायत. भीम यादवला जकडून ठेवलाय. पुन्हा एकदा पाहायचंय. येस, डेफिनेटली वाईट. हा चेंडू अवांतर स्वरूपाचा आहे. 26 धावा. बघा संघर्ष. येस 26 धावा. षटक क्रमांक 2. दोघांमध्ये विचार. आता मात्र काहीतरी कान टिप्पणी दिली आहे. त्यांनी सांगितलं स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. मोठा फटका मारण्याची गरज नाही आहे कारण इन्फॉर्म सतीश थोरात आहेत तिथे. भीम यादव आता करतील तरी काय.
अगदी 3 पॉईंटमध्ये जिथे क्षेत्ररक्षक रोशन होते 1 धाव तर प्राप्त केली आहे, दुसरीच्या शोधात आहे, दुसरी धाव देखील कंप्लीट, तिसरी धाव बघता बघता पूर्ण होते. सुरेख रनिंग बिटवीन विकेट या दोन खेळाडूंमध्ये आणि या 3 धावेनं संघाची एकूण धावसंख्या 0 गडी बाद 29. म्हणजे उर्वरित येणारे अजून देखील चेंडू असतील ते बाकी 16 आणि विजयासाठी 28 धावांची गरज. सतीश थोरात नाम सुना ही होगा. आणि हे सतीश थोरात पहा मोठा फटका सजवतात, जिथे चेंडू गेलाय सीमेरेषे बाहेर 4 धावन करता. सो मच. बघा बकासूरनं अक्षरशः महाराष्ट्राला वेळ लावलाय. बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण पाहायला मथुर असेल, बकासूर असेल, खूप मोठे फॅन्स फॉलोअर्स या ठिकाणी या बैलजोडींचे आपल्याला पाहायला मिळतात. परंतु इथे देखील कळंबोली क्रिकेट खेळाडूंचे देखील फॅन फॉलोअर्स कमी नाही आहे. संतोष पत्नेचा विचारा, परेश खडकेचा विचारा, सतीश थोरात असतील, असे अनेक खेळाडू, मिस्टर 360 अक्षय सोरदे पहा, त्यांचे देखील खूप मोठे फॅन्स फॉलोअर्स आपल्याला आज इंस्टाग्राम यूट्यूबवरती देखील पाहायला मिळतात. आणि हे तर क्रिकेटनं तुम्हाला दिलंय काय, तर तुम्हाला खूप मोठे फॅन्स फॉलोअर्स दिलेत. हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. तर पंच इशारा करतात, चौकार पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 0 गडी बाद 37 धावा. 14ला 22. सतीश थोरात 20, 14 चेंडू आणि 20 धावांची गरज. वन साइड हिरो. व्यक्तिगत 32 या धावसंख्येवरती सतीश थोरात खेळतायत. काय या ठिकाणी फलंदाजी करतायत, ते स्वतःला सिद्ध करतायत. आता मात्र हवेमध्ये चेंडू पाहायचा, किशोर चेंडूचा पाठलाग करतायत. 2 मॅन्स लँड मध्ये चेंडू आदळलाय, जिथे रनआउटची संधी जरूर होती, परंतु चांगली रनिंग बिटवीन विकेट पुन्हा एकदा राहिली आहे. या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या 39. 13ला 18, 13 चेंडू 18 धावा. या ठिकाणी सतीश थोरात स्वतःला सिद्ध करतात. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, प्रचिती झाल्याशिवाय राहणार नाही आहे. जब तक ना पडे हथौड़े की चोट तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. यहाँ संघर्ष के बिना कोई महान नहीं होता. अगदी संघर्ष करतायत. आता एकटे संघर्ष पाहायला मिळतोय. संघर्ष म्हणजे सतीश थोरात, जिद्द म्हणजे सतीश थोरात, चिकाटी म्हणजे सतीश थोरात. सतीश थोरात यांच्या माध्यमातून निघलेला आणखीन एक बहारदार, शानदार, दिमागदार षटकार. इथे मात्र भीम यादव स्ट्राइक रोटेट करून सतीश थोरात यांना 1 धाव देतील का, हे पाहण तेवढं उत्कंठावर्तक असेल. कारण व्यक्तिगत खेळतायत ते 40 या धावसंख्येवरती, जे सतीश थोरात यांना अर्धशतक पूर्ण करण्याची संधी असेल आणि ती संधी निर्माण करून देतील का भीम यादव. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. जिथे भीम यादव करताय चूक नव्हे तर अगदी आवाक्याच्या बाहेर मध्ये आहे. जिथे अवांतर चेंडू पाहायला मिळतोय 46 धावा धावफलकावरती पाहतो. येणारे 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. अगदी सांगायचं गेलं तर फक्त 2 मोठ्या फटक्यांची गरज आणि ते 2 मोठे फटके मारण्याची किमया आम्ही म्हणेल भीम यादवकडे देखील आहे. अगदी फक्त स्ट्राइक रोटेट केलाय, फक्त 1 धाव या ठिकाणी पाहायला मिळते. 47 धावा
म्हणजे उर्वरित येणारे 11 चेंडू आणि 10 धावांची गरज. सतीश थोरात आपल्या व्यक्तिगत 50 धावा पूर्ण करतील का? तर या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर अक्षय सरोदेनं याच मैदानावर अर्धशतकीय खेळी केली, 52 धावांची उपयुक्त खेळी. आता सतीश थोरात करतील का? परंतु पहा अगदी घुटना टेक और तमाशा देख, अगदी तसं पाहायला मिळणार होतं. परंतु अगदी तो चेंडू देखील डॉट पाहायला मिळाला. अजून देखील येणारे 10 चेंडू आणि 10 धावांची गरज. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, गोलंदाजी चांगली करतायत. परंतु चांगला फटका अलॉंग द कारफीट, क्षेत्ररक्षक तैनात आहेत. थोडीशी खराब कामगिरी, अगदी अतिघाई आणि संकटात नाही, अतिघाई केली जाते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. जिथे 2 धावा वसूल आणि या 2 धावेने संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर, 49 धावा. म्हणजे उर्वरित येणारे 9 चेंडू आणि 8 धावांची गरज. 42 या धावसंख्येवरती व्यक्तिगत खेळताय सतीश थोरात. उत्कंठा लागली आहे आता मात्र त्यांच्या देखील चेंबूमधून. सतीश थोरातची अर्धशतक पूर्ण करतील का? त्याच्यापैकी एक आलाय का बघायचं आहे. क्षेत्ररक्षक बनला केवळ दर्शक. चेंडू गेलाय सीमेरेषेबाहेर. बाबा पतंजली षटकार. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, यहाँ कुछ किए बिना जय जयकार नाही होती. जिंकण्यासाठी 2, व्यक्तिगत अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 2 आणि या 2 धावा पूर्ण होतील का? येस डेफिनेटली. आणि या चौकारणीशी सतीश थोरात यांचा अर्धशतक पूर्ण होत आहे. जबरदस्त अफलातून मॅरेथॉन खेळी सतीश थोरात यांच्या माध्यमातून. चला सतीश थोरात आपण बॅट दाखवायची आहे. येस येस येस, थँक्यू सो मच सतीशजी थोरात. येस येस. तर कुमार या आपल्याला विनंती आहे की भास्कर चव्हाण या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर तुम्ही हरलात तरी हरकत नाही आहे, परंतु जिंकणाऱ्यापेक्षा हरणाऱ्याची चर्चा देखील होणं गरजेचं आहे. मी म्हणेल तुमची चर्चा झाली आहे. पाटी राखे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी तुमच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं आहे. तर हे सुपूर्द करण्यासाठी आपण यायचं आहे. कुमार या आपण हे पारितोषिक या ठिकाणाहून कलेक्ट करा. हे तर क्रिकेट आहे, इथे कोणी जिंकत नसतो, कोणी हारत नसतो. इथं जिंकतं फक्त क्रिकेट, आणि क्रिकेट जिंकलं मी तर म्हणेल. पण अक्षरशः बिकट अवस्था झाली होती. कुमार मैदानावरती आले, अक्षरशः संघाला धावा काढण्याची गरज होती आणि तिथे त्यांनी धावा काढल्या, ते कुमार. तर कुमार या आपण हे 1000 रुपये कलेक्ट करायचं आहे. चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला हे सुपूर्द करण्यात येतं आहे. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट